नमस्कार, मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण तयार करणार आहोत मोल्डेड चॉकलेट, तेही घरच्या घरी। त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेला आहे। डीमार्ट मध्ये किंवा कोणत्याही केक शॉप मध्ये तुम्हाला हे डार्क कंपाऊंड चॉकलेट मिळून जाईल। व 100 ग्रॅम मी इथे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट घेतलेला आहे। चॉकलेट मध्ये ड्रायफ्रुट्सचा वापर करणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी काजू व बदाम मी बारीक असे कापून घेतलेले आहेत। छान असे दाताखाली येतात चॉकलेट खाताना, त्यामुळे मस्त लागतात। त्यामुळे आपल्याला ड्रायफ्रुट्सचा वापर करायचा आहे। तुम्हाला नसेल वापरायचं तर नाही वापरलं तरीही चालेल। चॉकलेट बनवण्यापूर्वी हे चॉकलेट आपल्याला रूम टेम्परेचर वरतीच ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान असं मेल्टेड होतं व कापताना व्यवस्थित असं कापता येतं। फ्रीज मधलं चॉकलेट जर तुम्ही मेल्ट करत असाल तर ते व्यवस्थित मेल्ट होणार नाही किंवा कापतानाही त्रास होईल। त्यासाठी इथे आपल्याला डार्क कंपाऊंड चॉकलेट किंवा व्हाईट कंपाऊंड चॉकलेट हे रूम टेम्परेचर वरती स्टोअर करायचं आहे। डबल बॉइलिंग मेथडने आपल्याला हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे। खालच्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। छान असं पाणी गरम झालं की पाण्याच्या वाफेवरतीच हे चॉकलेट लगेचच मेल्ट व्हायला सुरुवात होते। व्हाईट कंपाऊंड चॉकलेट मेल्ट करत असताना आपण जे पाणी वापरलेलं आहे ते पाणी खूप जास्त उकळलेलं नसावं, नॉर्मल गरम असावं। तुम्ही जर गरम पाणी खूप जास्त उकळून घेतलं तर व्हाईट कंपाऊंडचा मावा व्हायला सुरुवात होते व ते व्यवस्थित असं मेल्ट होत नाही। या ठिकाणी आपलं चॉकलेट छान असं मेल्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। अशाच पद्धतीने मेल्ट करून घ्यायचंय। त्यानंतर ह्यामध्ये ड्रायफ्रुट्सचे काप आपल्याला घालून घ्यायचे आहे। मी त्यामध्ये किशमिश सुद्धा ऍड केलेला आहे। तुमच्या घरी जे ड्रायफ्रुट्स अवेलेबल असतील ते तुम्ही वापरले तरीही चालतील। ड्रायफ्रुट्स एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला मोल्ड मध्ये हे चॉकलेट घालून घ्यायचं आहे व ह्याचे चॉकलेट तयार करायचे। चॉकलेट तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी मी 2 प्रकारचे चॉकलेट मोल्ड घेतलेले आहे। सिलिकॉनचा चॉकलेट मोल्ड आहे व दुसरीकडे प्लास्टिकचा चॉकलेट मोल्ड आहे। दोन्ही चॉकलेट मोल्ड मध्ये चॉकलेट छान असे तयार होतात। व्यवस्थित असं त्यामध्ये चॉकलेट भरून घ्यायचं आहे। चॉकलेट मोल्ड मध्ये भरत असताना काटोकाट भरायचं नाही, थोडीशी जागा रिक्त ठेवायची, जेणेकरून अशा पद्धतीने टॅप केल्यानंतर चॉकलेट व्यवस्थित असं सेट होतं। चॉकलेट मोल्ड मध्ये भरून झाल्यानंतर 5 मिनिटांसाठी फ्रीजर मध्ये चॉकलेट सेट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं चॉकलेट डिमोल्ड होतं। या ठिकाणी मी डार्क कंपाऊंड व मिल्क कंपाऊंड चॉकलेट मिक्स करून हे चॉकलेट तयार केलेलं आहे। तुम्हाला जर फक्त डार्क कंपाऊंड चॉकलेट तयार करायचं असेल तर तुम्ही फक्त डार्क कंपाऊंड चॉकलेट मेल्ट करून हे चॉकलेट तयार करू शकता। मी जसं चॉकलेट तयार करताना ड्रायफ्रुट्सचा वापर केलाय तसं तुम्ही ह्या ठिकाणी गुलकंद किंवा अजून काही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। या ठिकाणी आपले एवढे सगळे चॉकलेट तयार झालेले आहेत व बाकीचं राहिलेलं चॉकलेट सुद्धा मी अशा पद्धतीने मोल्ड मध्ये घालून सेट करून घेते। आता बाहेरचं विकतचं चॉकलेट खाणं विसरून जा, घरच्याच घरी तयार करा। हायजीन मेंटेन आपलं घरच्या घरी तयार होणारं मोल्डेड चॉकलेट। रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी बरोबर। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।